आपल्या कन्यासाठी फार मोठं योगदान हे दत्तात्रय बुवांचं होतं। आपल्या कन्यानं काळामध्ये काहीतरी महाराष्ट्रामध्ये नावलौकिक कमवावा, एक तिला मान सन्मान मिळावा, जेणेकरून मला अभिमानानं माझी छाती फुगेल अशा प्रकारचा एक दृढ विश्वास दत्ताबुवांच्या मनामध्ये होता। दुर्दैवानं तिचं आजचा जो सन्मान आहे, आजचा जो मान आहे, तिनं गाठलेली या अध्यात्म क्षेत्रामध्ये उच्च अशा प्रकारचं जे तिनं शिखर गाठलेलं आहे ते पाहण्याचा योग त्यांच्या नशिबामध्ये नसावा हा दुर्दैवाचा भाग आहे, नीतीचा खेळ आहे। आणि या मृत्यूपुढं कोणालाही काही करता येत नाही। मृत्यू हा अटळ आहे, परंतु त्यांच्यानंतर त्यांचा परिवार अतिशय सुखामध्ये समाधानामध्ये आहे। आणि कीर्तन सेवेमध्ये हरिभक्त परायण प्रियांका हिनं आपल्या घराचंच नाही, या भागाचं, या पंचक्रोशीचं, या तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, अगदी महाराष्ट्राच्या सीमेपार सुद्धा नेण्याचं काम अतिशय उत्कृष्ट अशा म्हणजे तिनं काम केलेलं आहे। वास्तविक आपल्या विसापूरच्या वैभवामध्ये एक सन्मानाचा शिल्पेच होण्याचं काम अतिशय कमी वयामध्ये या प्रियांकाने केलेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुझं सुद्धा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, पंचक्रोशीच्या वतीनं अभिनंदन करतो आणि बुवांच्या आत्म्याला, दत्तात्रय बुवांच्या आत्म्याला चिरशांती प्राप्त हो, सद्गती प्राप्त हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। माझ्या फडतरे कुटुंबियाच्या वतीनं सुद्धा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। कैलासवासी शिवाजी साळुंखे यांच्या प्रथम